नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी अजपर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला धडा आहे हे व्याकरणचा एक धडा आहे. त्याचं नाव काय आहे? वाक्य के भेद. काय आहे? वाक्य के भेद. पहिला किंवा दुसऱ्या सीझनमध्ये आपण काय पाहिले की यांची काही परिभाषा, किंतु यांचे काही प्रकार. हा तिसरा सीझन आहे. यामध्ये आपण काय पाहणार आहे? काही प्रश्न आणि उत्तरे. तर चला पाहूया. चला बघा, तुमच्या समोर आता पहिला प्रश्न आलेला आहे. तर पहिला प्रश्न काय आहे? रचना के आधार पर वाक्यों के नाम लिखो. रचना के आधारातून आपल्याला हे जे प्रश्न दिलेले आहे त्यांचं वाक्याचं नाव लिहायचं आहे. कळलं? हो. तर चला पहिला प्रश्न बघूया. तर पहिला प्रश्न आहे, इस तरह वार्तालाप होता रहा. कोणता? इस तरह म्हणजे याचकडे, वार्तालाप म्हणजे बातमी, बोलो याचा. हे होऊन जाणार आहे. हा कोणतं वाक्य आहे? सरळ. कारण की इथे काही असा शब्द नाही दिलेला आहे ज्याच्याकडे आपल्याला पाहणार आहे किंवा असं कठीण शब्द आलेला आहे. तर यांना आपण काय म्हणतात? सरळ वाक्य. काय म्हणतात? सरळ वाक्य. आता दुसरा कोणता आहे? देखना ये चाहिए की कौन कितना उपयोगी है. आपल्याला असं बघायचं आहे की कोण किती उपयोगी आहे. तर यांना काय म्हणतात आपण? या कोणता वाक्य आहे? मिश्र वाक्य असा वाक्य आहे. कारण तुम्ही बघितले इथे की या ज्या प्रश्न आहेत त्यातून पहिला आणि दुसरा असा जोडून जात आहे. तर यांना काय म्हणतात आपण? मिश्र वाक्य असा म्हणतात. कळलं की नाही तुम्हाला? हो. असा काही शब्द आहे जो तुम्हाला नाही कळत आहे? सांगा लवकर. नाही? छान. तर चला तिसरा बघूया. तिसरा मध्ये आहे, फल अकेला ही खाने से उसके गुण बढ़ते हैं. तर इथे पण जे तिसरा वाक्य आहे ते सरळ प्रमाणेही दिलेले आहे किंवा याचं काही असं वाक्य नाही आहे की जे एकमेकांशी जोडून जात आहे किंवा बोलत आहे. तर हा जे वाक्य आहे हे सरळ वाक्य दिलेला आहे. कळलं तुम्हाला? हो. अजून काही नाही. तर चला बघूया अजून काही प्रश्न यांचे. बघा, चौथा प्रश्न, वह हमारे यहाँ आता था और हम उससे बहुत परिचित हो गए. तर इथे तुम्ही बघणार आहे की हा कोणता वाक्य आहे? संयुक्त वाक्य. का असं संयुक्त वाक्य आहे? कारण की तुम्ही इथे बघणार की और इथे काय लागले आहे? और. तर यामध्ये और जोडून जाणार आहे. तर हा पहिल्या वाक्यात किंवा दुसऱ्या वाक्यात और असा प्रमाणे हा जोडून जात आहे. तर यांना काय म्हणतात आपण? संयुक्त वाक्य असा म्हणतात. काय म्हणतात? संयुक्त वाक्य असा म्हणत आहे. कळलं की नाही? कळाले. छान. आता आपण काय म्हणाले आहे? पाचवा प्रश्न. तर चला बघूया पाचवा प्रश्न. पाचवा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे. ते काय आहे? ऋत्विक ने देखा तो हैरान रह गया. आता ऋत्विकने पाहिले तर काय झाले? हैरान. म्हणजे एका वाक्यात दुसरा वाक्य आश्रित होलेले आहे. तर यांना काय म्हणतात आपण? मिश्र वाक्य. काय म्हणतात? मिश्र वाक्य. कारण यांचं जे एक वाक्य दुसऱ्या वाक्यात काय आहे? लवकर सांगा. जोडून झालेला आहे किंवा आश्रित झालेला आहे. तर यांना आपण म्हणतात मिश्र वाक्य असा म्हणतात. आता आपल्याकडे अजून एक प्रश्न आहे तुमच्या समोर, जे आहे सहावा. कोणता? सहावा. तर एक पाणी की ही बात नहीं थी. म्हणजे एका पाणीची ही बात नाही होती. तर म्हणजे हा जो तुमच्या समोर सहावा प्रश्न आहे त्याचा हा सरळ वाक्य आहे. कारण की ते काहीही असा नाही दिलेला आहे की यांचं बरोबर आहे किंवा यांचं बरोबर आहे. हे सरळ प्रमाणे एक सरळ गोष्टी किंवा सरळ प्रश्न सांगितले आहे. तर या इथे सरळ वाक्य. कळलं तुम्हाला? हो. तर चला अजून बघूया. यापर्यंत तुम्हाला कळलेलं आहे? हो. असा काही प्रश्न जर तुम्हाला नाही कळलेला आहे सांगा लवकर मला. नाही, सगळं कळलं? छान. आता आपल्याकडे अजून दोन प्रश्न आहेत, ते बघूया. चला. तर सातवा प्रश्न आहे, टीटू गिलहरी ये सुनकर बडी परेशान हुई. आता इथे टीटू आणि गिलहरी हा ऐकून खूपच परेशान झालेली होती. तर हा पण एक सरळ वाक्य आहे. यातमध्येही काही जोडलेला नाही आहे. तर यांना आपण काय म्हणतात? सरळ वाक्य असंही म्हणतात. आता आपल्याकडे एक अजून प्रश्न आलेला आहे, आठवा. चला बघूया. माँ की बात सुनकर ऋत्विक उदास हो गया और पेड़ के जा बैठा. बघा, इथे संयुक्त वाक्य दिलेलं आहे. याच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? संयुक्त वाक्य. कारण की इथे एक जर एकवर आश्रित झालेला आहे किंवा एकवर एक जोडून दिलेला आहे, तर त्यांना काय म्हणतात आपण? संयुक्त वाक्य असा म्हणतं. काय म्हणतात? संयुक्त वाक्य असा म्हणतं. कळालं तुम्हाला?
हो, अजून काही असं आहेत का प्रश्न जे तुम्हाला नाही कळाले आहे? सांगा मला लवकर. सगळं कळलं? छान हं. तुम्ही खूपच नीटप्रमाणे ऐकता. चला अजून बघूया. चला. आता आपल्या समोर आहे दुसरा प्रश्न. कोणता आहे? दुसरा प्रश्न. आता हा दुसऱ्या प्रश्नामध्ये काय आहे? चला बघूया. बघा, निम्नलिखित वाक्य की रचना की दृष्टि से भेद पहचान कर लिखिए. आता आपल्या रचनाची दृष्टी ते यातून आपल्याला भेद पहचानायचा आहे. तर पहिला काय? घर के बाहेर आम का पेड़ था. घरात बाहेर काय होता? आमचा म्हणजे आंबाचा वृक्ष होता. तर हा एक सरळ वाक्य दिलेलं आहे. यात आपल्याला काय करायचा होता की रचनाच्या दृष्टीचा भेद म्हणजे हा कोणता प्रकार आहे किंवा हा जो उदाहरण दिलेला आहे आपल्याला हा कोणता आहे. तर याप्रमाणे पहिला प्रश्न जे आहे तुमच्या समोर हा कोणता होता? सरळ वाक्य असा होता. कळलं? हो. आता दुसरा बघूया. चला. मुझे विश्वास है की वह जरूर आएगा. मला असा विश्वास आहे की ते जरूर येणार. तर इथे काय आहे? दोन वेगवेगळ्या शब्द जे एकामेकाशी जोडून जात आहे. तर यांना आपण काय म्हणतात? मिश्र वाक्य असा म्हणतात. काय म्हणतात? मिश्र वाक्य असाही म्हणतात. कळलं तुम्हाला? हो. दोघंही प्रश्न कळलं? हो. छान. तर चला अजून बघूया. बघा, तिसरा प्रश्न आहे तुमच्या समोर. उसने खाना खाया और वह घूमने चला गया. आता इथे और असा हा प्रश्न जे आहे तुमच्या जवळ त्याच्यामध्ये और असा जोडून जात आहे. तर यांना काय म्हणतात? आपण संयुक्त वाक्य असं म्हणतात. कारण की ए जे प्रश्न आहे ते दुसऱ्या वाक्यात जोडून जाणार आहे. म्हणून यांना आपण काय म्हणतात? संयुक्त वाक्य असाही म्हणतात. कळलं तुम्हाला? हो. तर आता आपण चौथा बघणार आहे प्रश्न. व सच बोलता है. ते खरंच सांगत आहे. तर हा प्रश्न तुम्हाला असं वाटते का यामध्ये काही आहेत का? नाही. हा सरळ आहे. नीटप्रमाणे सरळ दिलेले आहे आणि यांचा काहीही हरकत नाही. म्हणून यांना काय म्हणतात आपण? सरळ वाक्य असाही म्हणतात. कळलं तुम्हाला? हो. चला अजून बघूया. या प्रश्नात तुम्हाला कसं असं आहेत का? का कसा दिला आहे? कसा असा तुमचा विचार आहे किंवा तुम्हाला नाही समजण आहे किंवा नाही समजलं असं काही आहेत का? लवकर सांगा मला. सांगा लवकर. नाही. चला अजून बघूया. आता तुमच्याकडे आलेला आहे तिसरा प्रश्न. कोणता? तिसरा. निम्नलिखित वाक्य में अर्थ की दृष्टि से वाक्य पहचान कर लिखो. आता तुम्हाला काय करायचं आहे की अर्थाच्या दृष्टीचा यात वाक्याचा दिलेला आहे किंवा प्रश्न दिलेला आहे त्यांचा आपल्याला कोणता वाक्य हे आपल्याला जाणून घ्यायचा आहे. तर चला पहिला आपल्याकडे आपल्या समोर दोन प्रश्न आलेला आहे. आहेत ना? तर चला पहिला प्रश्न बघूया. वह दफ्तर नहीं आएगा. ती आता दफ्तर किंवा तो आता दफ्तर नाही येणार. तर हा काय दिला आहे? निषेधार्थक वाक्य. कारण की इथे जे कार्य आहे ते नाही आहेत. तर नाही जर होणार तर कोणतं वाक्य होतात? निषेधार्थक वाक्य होतात. कळलं तुम्हाला? हो. आता आपण दुसरा बघूया. कल बरसात हो रही थी. उद्या बरसात होत होता. तर इथे विधानार्थक वाक्य आहे. कारण की इथे जे विधान केलेले आहेत त्यांना असं आपण म्हणतात विधानार्थक वाक्य. कळलं? हो. तर चला बघूया अजून. आता तुमच्याकडे अजून दोन प्रश्न आलेला आहे. आहेत ना? तिसरा आणि चौथा. आहेत की नाही? हो. तर चला तिसरा बघूया. वाह! कितने सुंदर फूल है. वाह! किती छान फूल आलेला आहे. तर याला काय म्हणतात आपण? असा चिन्ह पहिला दिलेला आहे. हा चिन्हाला आपण काय म्हणतात? विस्मयार्थक चिन्ह. काय म्हणतात? विस्मयार्थक चिन्ह. तर यांना विस्मयार्थक वाक्य असंही म्हणतात. तर जेव्हा हा चिन्ह येतात आपल्या समोर त्यांना असे आहेत का विस्मयार्थक आणि तुमचा जे शब्द पण आहे किंवा प्रश्न पण आहे किंवा वाक्य पण आहे ते काय आहे? वाह! कितना सुंदर फूल आहे. म्हणजे आपण अचानक किंवा अचानक कोणताही फूल किंवा वृक्ष हे पाहते आणि तेवढाच आपला जे शब्दात निकलतात किंवा आपला वाक्य आपल्या तोंडात बाहेर किडतात त्यांना आपण बोलते विस्मयार्थक वाक्य. कळलं तुम्हाला? हो. तर चला आता चौथा बघूया. तुम्हें क्या चाहिए? तुम्हाला काय हवे? तर हा प्रश्नचिन्ह तुमच्याकडे आलेला आहे. तर यांना काय म्हणतात आपण? प्रश्नार्थक वाक्य. काय म्हणतात? प्रश्नार्थक वाक्य. तर हे झालं आपला पहिला, दुसरा आणि तिसरा आणि चौथा प्रश्न झालेला आहे. तुम्हाला कळलं? कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळाले.
असा कोणताही प्रश्न आहे जे तुम्हाला नाही कळणार आहे? सगळं कळलं? छान हं. आता अजून बघूया. बघा, अर्थ के आधार पर वाक्यों के नाम लिखो. आता अर्थानुसार वाक्याचं नाव लिहायचं आहे. तर पहिला कोणता आहे आपल्या समोर? बघा, तुमच्या समोर 3 प्रश्न आलेले आहेत की नाही? हो. तर चला पहिला बघूया. बगीचे के फल फूल तोडना मना है. आता बगीच्यामध्ये जे फल फूल आहेत त्या तोडायचं मनाई आहे. तर यांना काय म्हणतात? निषेधार्थक निषेधवाचक वाक्य. कारण इथे मना म्हणजे जो कार्य नाही होतात त्यांना काय म्हणतात आपण? निषेधवाचक वाक्य. तर पहिला जे उत्तर आहे त्यांचा आहे निषेधवाचक वाक्य. आता दुसरा बघूया. चला, दुसरा, बिना पूछे बाहर मत आना. म्हणजे मी तुम्हाला आज्ञा देत आहे. मी तुम्हाला आज्ञा देत आहे की बिना पूछे म्हणजे काहीही होणार, मग मला पूछूनही तू बाहेर येणार, नाहीतर नाही येणार. तर याबद्दल ही आज्ञा दिलेला आहे. तर यांना आपण म्हणतात आज्ञावाचक वाक्य. काय म्हणतात? आज्ञावाचक वाक्य. कळलं? हो. तर आता आपण तिसरा बघूया. तिसरा आहे, क्या तुम सुबह गरम पाणी पीते हो? असा प्रश्न दिलेला आहे. क्या तुम्ही सकाळी गरम पाणी पियत आहे का? तर याचं उत्तर काय आहे? प्रश्नवाचक. कारण इथे प्रश्नाचे चिन्ह दिलेलं आहे आणि इथे क्या म्हणजे काय असं दिलेले आहे. तर याबद्दल हा प्रश्नवाचक आहे. वाक्य कोणतं आहे? प्रश्नवाचक वाक्य आहे. कळलं? हा पहिला, दुसरा आणि तिसरा प्रश्न तुम्हाला काही असा विचार आहे का किंवा तुम्हाला नाही समजले आहे असं आहेत का? नाही. तर अजून बघूया. चला, बघा चौथा. टीटू बच्चों को मेरे घोंसले में छिपा दो. इथे टीटू काय म्हणाली की तुमचं जो मूल आहे, तुमचं जो मुलं आहे त्यांना माझा घोसल्यावर चिपवून दे म्हणजे तिला चोरून दे. तर इथे जे आहे विधानवाचक वाक्य आहे. कारण ही सामान्य वाक्य आहे. तर यांना काय म्हणतात आपण? विधानवाचक वाक्य असा म्हणतो. आता आपल्या समोर अजून 2 प्रश्न दिलेले आहे, 5वा आणि 6वा. कळतं ना तुम्हाला? दिसतं ना तुम्हाला? हो. तर आता 5वा बघूया. चलो दूध पी लो. तर मी तुम्हाला आज्ञा देत आहे. जेव्हा तुमची आई किंवा तुमचं वडील बोलते ना, चल ग दूध पी, तर याबद्दल हे लोक तुम्हाला काय करते? आज्ञा देते की चला दूध पिऊ आता. आता रात्री झालेली आहे. आता वेळ काय आहे कोणाची आहे? दूध पियायचं. तर चला. तर यामध्ये हा जे आई किंवा वडील तुम्हाला काय देते? आज्ञा देते. तर यांना आपण काय म्हणतात? आज्ञावाचक वाक्य. कळलं? हो. तर आता 6वा बघूया. रात की सर्दी से डरने की बिलकुल जरूरत नहीं. इथे दिलेलं आहे की जे रात्र असतात त्यामध्ये सर्दी असतात किंवा थंड लागतात, तर यानं तुम्ही भयू नका म्हणजे तुम्ही घाबरू नये. तर याप्रमाणे मी तुम्हाला काय करते की निषेधवाचक वाक्य म्हणजे मी तुम्हाला करते हे नाही होणार, नाही घाबरू. तर यामध्ये निषेधवाचक वाक्य दिलेले आहे. कळलं? कळलं की नाही? कळाले आहे. चालेल. आता आपण अजून बघूया. आता तुमच्या समोर काय आलेले आहे सांगा तुम्ही लवकर. चला मी सांगते. 7वा आणि 8वा प्रश्न दिलेले आहे. तर चला बघूया 7वा प्रश्न काय आहे. तर 7वा प्रश्न आहे, ऋत्विकने पोटली नाही खोली. ऋत्विकचं हे होता त्यांनी पोटली नाही खोलली किंवा उघडली. तर हे काय आहे? निषेधवाचक वाक्य. कारण की इथे नाही आलेलं आहे म्हणजे नाही. तर याबद्दल जिथे जिथे नाही येणार तिथे आपल्याला काय म्हणायचं आहे? निषेधवाचक वाक्य असा म्हणायचं आहे. तर हा झाला आपला 7वाचा प्रश्नाचं उत्तर. आता आपल्याकडे जे आहे एक अजून आहे, त्यांना काय म्हणतात किंवा त्यांचा अंक काय आहे? 8. तर त्यांना पाहूया. बघा पहिला, पहिले ये तो बता की तू तिजोरी से बाहर क्यों आया. तर इथे काय आहे की मी तुम्हाला प्रश्न विचारते ना, तुम्ही मला सांगा की तू बाहेर कशाला आली, तू तिजोरीतून बाहेर कशाला आली. तर याबद्दल हा प्रश्न आहे, हा ना. तर इथे तुम्हाला काय भेटणार? प्रश्नवाचक भेटणार आणि इथे प्रश्नवाचकचं चिन्ह पण आहे. तर याबद्दल आपला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा असा प्रश्नाचं उत्तर झालेले आहे. कळलं की नाही तुम्हाला? हो. आतापर्यंत कोणताही असा प्रश्न आहे जे तुम्हाला नाही समजले? हे सांगा मला लवकरच. सगळं समजलं? वा वा, छान. तर चला, आज आपण काय शिकलो हे आपण बोलणार आहे आता. तर आज आपण काय शिकलो? काही असं प्रश्न आणि उत्तरे बघितले आपण की ज्याच्याकडे आपल्याला असं माहिती झालेली आहे की जसं प्रश्नचिन्ह आपल्याला बघायचं आहे तर त्यांचं चिन्ह बघूया. विस्मयादी बोधक चिन्ह जे आहेत, आता काय वाक्य कसे दिलेले आहे त्यांचं चिन्ह बरोबर आपल्याला पाहणार आहे की काय.
हा सगळं आपण का पाळतोय किंवा आपल्याला असं वाटत आहे, आपल्याला असं जाणून पाहिजे की या जे चिन्ह आहे त्यांचा उपयोग कशासाठी होते आणि जे अजून जे वाक्य आहे त्याच्यात बरोबर काय दिलेले आहे किंवा त्यांचाच आपल्याला कसा उपयोग करायचा आहे. जेव्हा प्रश्न विचारतात त्यांचं उत्तर कशाबद्दल दिलेले जाणार आहे. तर अशा प्रकारे हा सगळं इथे दिलेले आहे. तर तुम्ही त्यांचं वाचन करा आणि समजून घ्या. धन्यवाद.